पण अंगारकी चतुर्थीला पूजा कशी करायची गणपती बाप्पांची घरच्या घरी आणि ती विशेष पूजा कशी करायची म्हणजे आपण संकष्टी चतुर्थीला पूजा करतच असतो पण ह्या गणपतीला अंगारकी चतुर्थीला पूजा कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आहे। त्याचबरोबर मंगळ ग्रह ज्यांना मंगळाचा दोष आहे त्यांनी अंगारकी चतुर्थीची पूजा कशी करायची आणि गणपती बाप्पांचं आणि मंगळाचं हे काय म्हणजे कशामुळे अंगारकी चतुर्थी याला म्हटलं जातं तर हे दोन्ही विषय मी ह्यामध्ये मांडणार आहे आणि थोडासा व्हिडिओ मोठा असेल पण अवश्य सगळ्यांनी पहा। त्यामध्ये पूर्ण अंगारकी चतुर्थीची पूजा विशेष पद्धतीने कशी करायची विशेष हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पूर्ण पहा। अंगारक म्हणजे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रह आणि गणपती अंगारकी चतुर्थी याला का म्हटलं जातं याची मी कथा तुम्हाला सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे तो तुम्ही अवश्य पहा। त्यामध्ये अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळ ग्रहाचं आणि गणपती बाप्पांचं नक्की संबंध काय आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर अशा प्रकारे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रहाचं आणि गणपती बाप्पांचं हे मिळून अशी ही अंगारकी चतुर्थी असते। सर्वसाधारणपणे वर्षातून एखादी दुसरी अंगारकी चतुर्थी येते पण ह्या वर्षी आपल्याला अंगारकी चतुर्थी हे 3 आलेले आहेत। त्या कोणत्या यासाठी आणि ती संकष्टी चतुर्थीचं माझं वर्षाचं पूर्ण वेळापत्रक त्याचबरोबर त्याचे चंद्र उदय कधीचे आहेत हे मी सगळं माझ्या अंगारकी चतुर्थी व संकष्टी चतुर्थी ह्या वर्षी किती आहेत 2026ला हे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। तर अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांचं आपण पूजन नेहमी करतच असतो पण अंगारकी चतुर्थीला एक विशेष पद्धतीने कसं पूजन करायचं हे मी तुम्हाला सांगतो। मी सांगतो त्या पद्धतीनं पूजन केल्यास आपल्याला 101% गणपती बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त होईल हे मात्र नक्की। तर गणपती बाप्पांची आपण श्रद्धा पूजा हे आपण नेहमी करत असतो। तर गणपती बाप्पांची पूजा करताना आपण दिवसाची जी सुरुवात आहे ते आपण सर्वसाधारणपणे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। ब्रह्ममुहूर्त जरी अगदी चुकला तरी पहाटे सूर्य उगवायच्या अगोदर आपण उठल्यास उत्तम। सूर्य उठल्यानंतर आपण स्नान करायचं आहे। तर स्नान करताना ह्याच्यामध्ये थोडेसे पाण्यामध्ये आपण तीळ घालायचे आहेत कारण ह्या अंगारकी चतुर्थीला योगायोगानं संक्रांत आलेली आहे त्यामुळं ह्या महिन्यामध्ये तीळ आपण घालून आंघोळ केलेली खूप चांगली असते। ज्यांना तीर्थक्षेत्र जवळ आहे ज्यांच्या गावामध्ये नदी आहे जिथं संगम आहे त्रिवेणी संगम आहे त्यांनी संगमावर जाऊन स्नान केल्यास उत्तम। आणि आपण सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य कसा द्यायचा याचासुद्धा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा। तर सूर्याला आपण अर्घ्य द्यायचा आहे। सूर्याला अर्घ्य देताना सूर्याचा आपण मंत्र म्हणायचा आहे। मंत्र म्हणताना तुम्ही ओम सूर्याय नमः साधा मंत्र म्हटला तर चालेल। ज्यांना थोडंसं संस्कृतवर हे आहे त्यांनी जपा कुसुम सकाश काश्पे महोत्तरम तमोरी सर्व पापग्न प्रणतस्मी दिवाकरम हा मंत्र म्हटला तर चालेल किंवा ओम राम ह्रीम रोम सा सूर्याय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल। तर अशा प्रकारे आपण ह्या सूर्याचे मंत्र म्हणायचे आहेत। ओम भास्कराय नमः ओम अरुणाय नमः असे बरेच सूर्याचे जे मंत्र आहेत आपण सूर्यनमस्कार घालताना करतो तर ते मंत्र म्हटले तरीसुद्धा चालतील। त्यामुळे सूर्याचे आपण प्रथम पूजनीय कारण आत्ता आपल्याला देव जो दिसतो तो फक्त सूर्य भगवान आहे। सूर्य आणि चंद्र हे आपल्याला दिसत असतात त्यामुळं जो दिसणारा देव आहे त्याचं पहिल्यांदा आपण पूजन करायचं आहे त्यांना अर्घ्य द्यायचं आहे। अर्घ्य देऊन मग आपण गणपती बाप्पांची पूजा करताना स्त्रियांनीसुद्धा अर्घ्य दिलं चालेल मात्र ह्यावेळेस स्त्रियांनी तुळशीची पूजा शक्यतो टाळावी। तुळशीचे पूजन यावेळेस करू नये। तुळशी आणि गणपती बाप्पांचं त्याच्यामुळं ते आपण न करता आपण हे सगळं करायचं आहे। देवघर घरातलं सगळी स्वच्छता करून घ्यायची। स्वच्छता करताना त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मोठं मीठ हळद गोमूत्र आणि तुमचं काय गोनाईल पतंजलीचं मिळालं तर तुम्हाला उपलब्ध असेल तर गोनाईल त्याचासुद्धा वास छान येतो आणि अशा प्रकारे आपण
घराची साफसफाई करून घ्यायची. साफसफाई करून घ्या. स्वच्छ घर झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पा म्हणजे जे आपला देवार आहे त्या देवाऱ्याची तिथली आपली सगळी स्वच्छता करायची. यथासांग सगळी स्वच्छता झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांच्या पूजनाची सुरुवात करायची. घरातली नित्यदेवपूजा आपण करून घ्यायची. नित्यदेवपूजा केल्यानंतर गणपती बाप्पांचं आपण पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांना एका तामणामध्ये घ्यायचं आहे. तामणामध्ये घेऊन आपण आचमन करायचं. आचमन ज्याला करायला येत असेल त्यांनी करा, नाही केलं तरीसुद्धा चालेल. मात्र संकल्प अवश्य करा. हातामध्ये थोडंसं अक्षता घ्या. अक्षतावर थोडंसं फूल पाणी घेऊन आपण आपलं संकल्प करा की अंगारकी चतुर्थीनिमित्त मी जे गणपती बाप्पा आपलं पूजन करत आहे त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि त्याची मला योग्य ती फलप्राप्ती द्यावी असं आपण म्हणून तो संकल्प करायचा आहे. आणि संकल्प केल्यानंतर आपण स्थापना करायची. स्थापना करताना सगळ्या देवांच्यामध्ये आपण गणपती बाप्पांना विशेष म्हणून त्यांना पहिल्या अक्षता थोड्याशा ठेवायच्या आहेत. अक्षता ठेवून गणपती बाप्पांना आपण गणपती बाप्पांना पंचामृतानं स्नान घालायचं आहे. किंवा तुमच्याकडे पंचामृत अवेलेबल नसेल तर दुधानं घातलं तरीसुद्धा चालेल, पण पंचामृतानं स्नान घालायचं आहे. पंचामृतानं स्नान घालून शुद्धोदक स्नान म्हणून आपण पुन्हा आपण पाण्यानं स्वच्छ धुवून मग तो गणपती बाप्पांना एखाद्या वस्त्रानं स्वच्छ वस्त्रानं आपण पुसून गणपती बाप्पाची स्थापना आपल्या देवाऱ्यामध्ये करायची आहे. देवाऱ्यामध्ये करताना थोड्या अक्षता ठेवा. अक्षता ठेवून त्याच्यावर गणपती बाप्पा ठेवायचे आहेत. गणपती बाप्पांना ह्यावेळेस मात्र अंगारकी चतुर्थीला तुम्ही नेहमी हळद कुंकू वापरत असाल, चंदन वापरत असाल, काही वापरा, पण ह्यावेळेस मात्र तुम्ही अष्टगंध अवश्य वापरा. आणि चंदनयुक्त अष्टगंध वापरल्यास उत्तम. त्यामुळं केशर चंदनयुक्त अष्टगंध असल्यास उत्तम. तर तो आपण गणपती बाप्पांना व्हायचा आहे. त्याचे जे मंत्र आहेत ते तुम्हाला येत असतील तर म्हणत राहायचं आहे. पूजा करतात ओम गंग गणपती मंत्र जो साधा आपला गणपती बाप्पांचा आहे तो म्हणा, किंवा गणपती स्तोत्र येत असेल तर ते म्हणत राहा. तर अशा प्रकारे आपण गणपतींची पूजा करत राहायची आहे. गणपतीची पूजा करताना आपण मंत्रोपचार हा मनामध्ये स्वच्छ म्हणजे मनामध्ये चालू ठेवा आणि गणपती बाप्पांची आपण पूजा यथासांग करायची आहे. गणपती बाप्पांना आपण अक्षता वाहिल्यानंतर गणपती बाप्पांना आपण दुर्वा व्हायचे आहेत. दुर्वा ह्या 21 असाव्यात ह्यावेळेस. रोज तुम्ही कमी जास्त वाहिल्या तर हरकत नाही, पण ह्यावेळेस मात्र 21 दुर्वा आपण व्हायचे आहेत. आणि दुर्वा वाहतानासुद्धा त्या दुर्वा कशा व्हायचा हा सुद्धा माझा व्हिडिओ आहे, तो सुद्धा अवश्य पहा. तर गणपती बाप्पांच्या आपण दुर्वा वाहताना त्याचे जे शेंडे आहेत म्हणजे दुर्वाचे शेंडे आहेत ते आपल्याकडे झाले पाहिजेत आणि त्याची खोड आहे तो म्हणजे मागच्या बाजूला गणपती बाप्पांच्या झाली पाहिजेत. अशा प्रकारे व्हा. किंवा जास्वंदीच्या फूलसुद्धा त्यात हे करून अशा पद्धतीने गणपती बाप्पांना आपण हे जास्वंदीचं लाल फूल हे 100% आज पाहिजे म्हणजे पाहिजे. लाल फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं आणि जास्वंदीचं खूप आवडतं. त्यामुळं आपण ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही नेहमी लाल फूल दुसरं कोणतंही गुलाब वाहत असाल तरी ह्यावेळेस मात्र तुम्ही हे जास्वंदीचं लाल फूल तुम्ही गणपती बाप्पांना व्हायचं आहे. गणपती बाप्पांना हे वाहिल्यानंतर मग गणपती बाप्पांची यथासांग सगळ्यांनी पूजा करायची आहे. घरातल्या सगळ्या मंडळींनी उपस्थित राहून सगळ्यांनी गणपती बाप्पांना आपण अक्षता व्हायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची आरती आपण करायची आहे. गणपती बाप्पांना आरती करतानासुद्धा गणपती बाप्पांना सुवासिक उदबत्ती, चांगल्या प्रतीची उदबत्ती, सनातनची उदबत्ती घ्या, पतंजलीची उदबत्ती घ्या. चांगल्या उदबत्ती आहेत ज्याच्यामध्ये शाकाहार सगळा आहे, ज्याच्यावर हिरवा सिम्बॉल केलेला असतो शाकाहारीचा, त्या पद्धतीच्या उदबत्त्या वापरा. बाकीच्या ह्या इतर कंपनीच्या उदबत्त्या न वापरता आपल्या हिंदुत्वाचं जे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्यांचं तुम्ही उदबत्ती वापरा. त्यांचा भीमसेनी कापूर वापरा, भीमसेनीच कापूर वापरा. अशा प्रकारे तुम्ही हे करा. गणपती बाप्पाला निरांजन लावल्यानंतर निरांजन आणि समई ही तुम्ही तिळाच्या तेलाची लावा. आज विशेष लावा. नेहमी तुम्ही गोड तेल घालत असाल तर आज विशेष तिळाच्या तेलाची तुम्ही निरांजन समई लावा. आणि गाईच्या तुपाचं, पतंजलीचं गाईचं तूप आणा, गाईच्या तुपाचे दिवे आरतीसाठी वापरा. अशा प्रकारे विशेष पूजा करताना त्याच्यामध्ये विशेष आलं पाहिजे. तुम्ही नेहमी घरातलं तूप वापरता त्याच्याऐवजी गाईचं तूप वापरायचं आहे. उदबत्त्या तुम्ही चांगल्या घरात सुवासिक इतर आणता त्याच्याऐवजी पतंजली किंवा सनातन प्रभातच्या सनातन जे संस्था आहे हिंदुत्वाची त्या संस्थेचं तुम्ही त्या वस्तू वापरा. आणि अशा प्रकारे आपण हे करायचं आहे. हळदी कुंकूसुद्धा गणपती बाप्पाला लावताना, गणपती बाप्पांना स्त्रियांनी लावताना हळदसुद्धा प्युअर वापरा.
कुंकू तुम्ही सनातनचं वापरा, हळदीचं कुंकू केलेलं वापरा. हळद कुंकू हे स्त्रियांनी व्हायचं आहे गणपती बाप्पांना. गणपती बाप्पांना आणि कृष्णाला हळद कुंकू वाहिलं तरी चालतं स्त्रियांनी, आणि अष्टगंध पुरुषांनी व्हा. अशा प्रकारे आपण हे पूजन करायचं आहे. गणपती बाप्पांना आपण पूजन करत असताना मंत्रोपचार हा आपला कायम चालू राहिला पाहिजे. ओम गंग गणपते मा हा सोपा मंत्र तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल. अशा प्रकारे आपण हे सगळे गणपती बाप्पांची पूजन करायचं आहे. आरती करताना गणपती बाप्पांची सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती करा. गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर शिवशंकरांची आरती करा. शिवशंकर हे त्यांचे वडील आहेत. आणि नंतर मग आपण पार्वती माता म्हणजे दुर्गेची आरती करा. दुर्गे दुर्गटभारी तुझी संसारी हे आपण आरती करा. हे अशा आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर सगळ्यांनी घालीन लोटांगण वंदिनी चरण हे म्हणायचं आहे. आणि अंगाच्या भोवती प्रदक्षिणा मारायची आहे. आणि सगळ्यांना आपण जे आरती केलेलं आहे त्या आरती सगळ्यांना त्याचं दर्शन द्या. आरती सगळ्यांनी घेतल्यानंतर मग आपण खालील लोटांगण झाल्यानंतर मग आपण मंत्रपुष्प सगळ्यांनी व्हायचं आहे. मंत्रपुष्प झाल्यानंतर आपण विशेष करून ह्यावेळेस जो प्रसाद करणार आहे तो 21 मोदकाचाच प्रसाद गणपती बाप्पांना व्हायचा आहे. एखादा मोदक जास्त नको कमी नको. त्यामुळे ह्यावेळेस म्हणजे अंगारकी चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला तुम्हाला एखाद दुसरा मोदक कमी झाला चालेल किंवा 11 मोदकांचा नैवेद्य आपण दाखवला तर चालेल. परंतु ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला 21 मोदकाचाच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि गणपती बाप्पांना आपण अशा प्रकारे संतुष्ट करून प्रसन्न करून घ्यायचं आहे. गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर मग आपण घरातल्या सगळ्यांनी अथर्वशीर्ष बसून पठण करायचं आहे. अथर्वशीर्षण पठण करायचं आहे. एक अथर्वशीर्ष म्हणलं चालेल किंवा 11 अथर्वशीर्ष म्हणण्याचं तुम्ही जर प्रयत्न केला तर उत्तम. पण वेळ नसेल तर एक अथर्वशीर्ष म्हटलं तरीसुद्धा चालेल. कारण 11 अथर्वशीर्षाचं आवर्तन आपण केलं तरी उत्तम असतं. त्यामुळं आपण 21 म्हटल्यानंतरचं सगळ्यात भारी, पण एक अथर्वशीर्ष तरी म्हणावं. आणि अथर्वशीर्ष झाल्यानंतर मग आपण सगळ्यांनी मिळून जो काय प्रसाद आहे तो प्रसाद घ्यायचा. त्यामध्ये जो मोदकाचा नैवेद्य आहे तो लगेच घ्यायचा नाही, जेवताना घेतला तरी चालेल. आणि आपण जो बाकीचा प्रसाद घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुमचं गुळ खोबरं असेल किंवा खडीसाखर असेल, असं ह्या कोणताही तुमच्या किंवा फळं असतील त्याचा नैवेद्य आपण प्राशन करायचा. आणि विशेष करून गणपती बाप्पांना ह्यावेळेस गूळ आणि खोबरं हे ठेवायचं विसरू नका. मला सांगण्यात जरा हे झालं, पूजा करताना आपण गूळ आणि खोबरं हे गणपती बाप्पांच्या हातावर, जो हात आपला त्यांचा डावा जो केलेला असतो त्याच्यावर आपण गूळ आणि खोबरं ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे हे आपण पूजन गणपती बाप्पांचं अंगारकी चतुर्थीला विशेष पूजन करायचं आहे. आता हे विशेष पूजन झालेलं आहे. आता विशेष पूजन करताना तर हे पूजन करत असताना आपण अंगारकी चतुर्थीला विशेष करून चंद्रोदय झाल्यानंतरच आपण हे सगळं पूजनाला सुरुवात केल्यास उत्तम. विशेष म्हणजे आणि चंद्रोदय झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांना आपण सगळं पूजन झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा आरती झाल्यानंतर मग आपण काय करायचं आहे, गणपती बाप्पांचं पूजन झाल्यानंतर मग चंद्राचं पूजन करायचं आहे. सपत्नीक केल्यास उत्तम. आणि सगळ्यांनी मिळून आपण चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. चंद्राचा मंत्र आहे तो म्हणायचा आहे, दगी शंख तुषाराम शिरोधारण संभवम नमामि शशीनि सोम संभवभूषणम. या मंत्राचा करा किंवा ओम ह्राम ह्रीम ह्रोम ओम श्राम श्रीम श्रोम सा सोमायन मा, किंवा साधा मंत्र ओम सोमायन मा, ओम चंद्रायन मा हे मंत्र म्हटले तर चालेल. आणि विशेष आज अंगारकी चतुर्थी आहे म्हणून अंगारकी चतुर्थीला सुद्धा मंगळाला आपण अर्घ्य द्यायचं आहे. मंगळदेवतेची आपण पूजा करायची आहे. ज्यांच्या ग्रहामध्ये ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ आलेला आहे, ज्यांचा मंगळाचा दोष आहे, त्यांनी ह्या मंगळाची जी पूजा आहे ती आपण करायची आहे. आणि मंगळाचा मंत्र धरणीगर्भ समतून विद्युत कांती संपूर्ण कुमार शक्तिमस्तिच्च तन्न मंगलम प्रणम ओम क्राम क्रीम क्रोम सा भौमाय नमः. भौमाय म्हणजे मंगळ, त्यामुळं ओम श्री भौमाय नमः म्हणलं चालेल, ओम श्री मंगळाय नमः म्हणलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपण हे विशेष पूजा करताना अंगारकी चतुर्थीला चंद्राचा मंत्र तर म्हणाच, तो सुद्धा 11 वेळा म्हणल्यास उत्तम. किंवा ओम भौमाय नमः म्हणलं तरी चालेल. तो जो मंगळाचा मंत्र आहे तो सुद्धा आपण हे करायचा आहे. अशा प्रकारे आपण मंगळाची चंद्राची पूजा करायची आहे. चंद्रदर्शन घ्यायचं आहे. चंद्रदर्शन घेतल्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर चंद्रदर्शन घेतल्यानंतर
मग आपण सगळ्यांनी मिळून चतुर्थीचं भोजन हे चंद्रदर्शन म्हणजे आपण जी चंद्रोदय दिलेला असतो त्या चंद्रोदयानंतरच भोजन करायचं आहे. संकष्टी चतुर्थीला काय लोक काय करतात, निवद भरून ठेवतात आणि उशीर होऊन म्हणजे उशीरचा जर चंद्रोदय असेल तर भोजन करतात. पण अंगारकी चतुर्थीला विशेष करून सगळ्यांनी काय करा की चंद्रदर्शन झाल्यानंतरच आपण भोजनाला बसायचं आहे. आणि सगळ्यांनी मग ते मोदक वगैरे सगळे तुम्ही मोदकाचा जो नैवेद्य आहे तो सगळ्यांनी घ्या. सगळ्यांनी त्याचा प्रसाद म्हणून भक्षण करा. गणपती बाप्पांचं स्मरण करा. गणपती बाप्पांचं तुम्ही संध्याकाळी भजन कीर्तन तुम्हाला जे काही शक्य आहे ते करा. मंत्रोपचार म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा. गणपती बाप्पांचं सगळ्यांनी मिळून 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणलं तरीसुद्धा चालेल. ते तुम्ही जेवणाच्या अगोदर म्हणल्यास उत्तम, जेवणाच्या नंतर जर निवांत जरी म्हणलं तरीसुद्धा उत्तम, काय हरकत नाही. काय ना कसं असतं, जेवण करूनसुद्धा कोणता विधी केला तर काय हरकत होत नाही त्याला. पण उपाशीपोटी केल्यानंतर किंवा तुम्ही उपवासी पद्धतीने केल्यानंतर त्याचं तुम्हाला फलित हे चांगलं मिळतं. पण ज्याला शक्य नाही, ज्याला शुगर BP हे आजार आहेत, त्यांनी भोजनानंतर जरी अथर्वशीर्ष म्हणलं निवांत बसून तरीसुद्धा चालेल. कोणतीही पूजा करताना पहिला पोटोबा मग विठोबा असं म्हटलं जातं. तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करा. ज्यांना अगदी निर्जल उपवास करणारी सुद्धा लोक आहेत ते निर्जल उपवास केला तरीसुद्धा काय हरकत नाही. पण ज्यांना काय बाकीचे आजार असतील त्यांनी हे निर्जल तुम्ही खिचडी वगैरे तुम्ही जे उपवासाचे पदार्थ आहेत ते खाऊन उपवास केला तरीसुद्धा चालतो. तर अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीला ही विशेष पद्धतीनं माझे तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्हिडिओ पाहिले असतील, त्यात मी सांगितलेलंच आहे प्रत्येक गोष्टी. पण ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही विशेष पद्धतीनं पूजन कसं करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचं पूजन करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि गणपतीचे आशीर्वाद आपल्या घरावर असेच राहतील. विशेष करून ज्यांना मंगळ ग्रहाचा त्रास आहे त्यांनी हे मंगळाचं पूजन गणपती बाप्पांच्या अंगारकी चतुर्थी अवश्य धरावी आणि त्यांचं पूजन अवश्य करावं. वर्षातून 2 किंवा 3 अंगारकी चतुर्थी येत असतात, त्यामुळं वर्षातला एखादी चतुर्थी एखादी पूजन करायला हरकत नाही. अगदी बिजी जर माणूस असला, जो काही IT वगैरे म्हणजे ज्यांना सर्व्हिस आहे त्यांनीसुद्धा एक दिवस ह्या गणपती बाप्पांचं स्मरण करा. एखाद्या दिवशी तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला कामावरून उशिरा यायचं असेल तर अगदी रजा त्या दिवशी काढली तरीसुद्धा चालेल. आणि अशा प्रकारे आपण ज्यांना मंगळाचा त्रास आहे त्यांनी गणपती बाप्पांना, ज्यांचं लग्न लवकर होत नाही, मंगळ दोषामुळं ज्यांच्या पत्रिकेत दोष आहे, ह्यांनी ह्या अंगारकी चतुर्थीचं पूजन अवश्य करावं. ज्यांना मंगळाचा त्रास आहे, ज्यांचं लग्न होत नाही, त्याचा माझे उपायाचा व्हिडिओ आहे तोसुद्धा अवश्य पहा. तर अशा प्रकारे आपण ह्या गणपती बाप्पांचं स्मरण अंगारकी चतुर्थीला करा आणि त्यामुळं आपल्या विवाहात बाधा येत असेल तर आपल्या सुखशांतीच्याकडून. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कर्ज जास्त आहे त्यांनीसुद्धा ही अंगारकी चतुर्थी केल्यानंतर कर्ज तुम्हाला कसं कमीत कमी पद्धतीने फेडलं जाईल हे सुद्धा त्याचा उपयोग होतो. म्हणून अंगारकी चतुर्थीला आपण हे पूजन करायचं आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याला एक विशेष अर्थ आहे, विशेष त्याचं पुण्यफल आहे. त्यामुळं ह्या तुम्ही ज्या गोष्टी आहेत ह्या अवश्य हे करा. ज्यांना कर्ज आहे, ज्यांना मंगळाच्या दोषाच्या पत्रिकेमुळे ज्यांचा विवाह होत नाही, विशेष करून मंगल दोष मुलींना असल्यानंतर फार त्रास होतो, तर मुलींनीही सुद्धा अंगारकी चतुर्थी अगदी तुम्ही कितीही बिझी असला तरीसुद्धा हे करा. आणि अगदी निर्जल करा असं मी म्हणणार नाही, पण उपवासाचे पदार्थ फलपदार्थ खाऊन दूध पिऊन तुम्ही ह्या अंगारकी चतुर्थी केली तरीसुद्धा चालेल. ह्याचं हे फलित तुम्हाला योग्य पद्धतीने मिळो. आणि सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांनी अंगारकी चतुर्थी घरातल्या प्रत्येक मंडळींनी धरावी आणि कंबाईनच त्यांनी सगळ्यांनी घरात बाकीचं काय करायचंच नाही. त्यामुळं की उपवासाचे पदार्थच त्या दिवशी सगळ्या लहान मुलं असतील त्यांनासुद्धा खायला घालायचं आणि त्याच्या पद्धतीने सगळ्यांची अंगारकी चतुर्थी घडो आणि त्यांना गणपती बाप्पा सगळ्या लहान बालकांना, मुलांना, विवाहितांना, अविवाहितांना सगळ्यांना त्याची फलप्राप्ती मिळो ही गणपतीच्या चरणी प्रार्थना, मंगळग्रहाच्या चरणी प्रार्थना, चंद्राच्या प्रार्थना, सूर्यदेवताच्या चरणी प्रार्थना. आणि अशा प्रकारे आपण हे सगळं सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा हा जो विधी मी सांगितलेला आहे तो तुम्ही करा आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्या. जर ही तुम्हाला माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा
आणि विशेष करून आपले पै पाहुणे ज्यांना मंगळाचा त्रास आहे त्यांना ते सगळं हे पूर्ण माझा व्हिडिओ पाठवा आणि ह्याची तुम्हाला फलित सगळ्यांना मिळून हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम गंग गणपती नमः. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गजानन मोरया. ओम गंग गणपती नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.